राज्यात मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसांचा शासकीय रुखवटा जरी जाहीर केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राला दुःखाच्या खाईत लोटून अजित पवारांचा हा शेवटचा प्रवास आपण बघतोय। जवळपास 3.5 दशकं महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाचा अविभाज्य घटक असलेले अजित पवार आज मात्र अखेरच्या प्रवासाला निघालेले आहेत। धडाडीचे आणि रोखठोक बोलणारे अजित पवार अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले आहेत। एका विमान अपघातात महाराष्ट्राचा हा बलाढ्य नेता आज मृत्युमुखी पडला। वेळ पाळणारे अजितदादा यांनी मात्र वेळ चुकवली आणि महाराष्ट्रावर त्यांच्या शिवाय जगण्याची वेळ आणली असं आज बोललं जात आहे। ज्या लोकांचा खरं तर राजकारणाशी काडी मात्राचा संबंध नाही आहे, ज्या लोकांना राजकारणात रस नाही, असे अनेक लोक आज दुःखी आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये काम करणारा हा जननायक त्यांनी पाहिला होता। अधिकाऱ्यांना धारेवर धरणारा, लोकांसाठी सकाळपासून कामाचा धडाका लावणारा हा राजकीय नेता शोधूनही सापडणार नाही असं हे व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ता महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिला होता। त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल कायम आदरयुक्त भीती ही राजकीय क्षेत्रासोबतच अवघ्या महाराष्ट्रात होती आणि आज आपण बघतोय अजित पवारांच्या निधनानं एक मोठा आधार, सर्वसामान्यांचा मोठा आधार हरपला अशी भावना आहे। अजित पवार यांच्या निधनानं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। प्रशासनावर मजबूत पकड, कामाचा अखंड झपाटा आणि राज्यातल्या प्रश्नाची अचूक जाण असलेला हा नेता होता। राज्यभर दांडगा संपर्क आणि नवनवे कार्यकर्ते घडवून शक्तिशाली पक्ष संघटनेद्वारे राज्याच्या राजकारणात अजित पवार हे दादा ठरले होते। यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगत शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी आपलं स्थान कायम अबाधित आणि वेगळं ठेवलं। जनतेशी घट्ट नातं असलेला, तळागाळातील